पुणे, महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और AAC ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं। और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें। एकापेक्षा एक नमुना उंटावरला जो तो शाना अति तिथं होती या माती अति तिथं होती या माती गावामध्ये ही 7.5 त्याला बी जाते तूप बी जाते त्याला बी जाते तूप बी जाते हाती राहते धुपाटन अर गावाकडच्या करामती अर गावाकडच्या करामती बघा 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 गावाकडच्या करामती। राम राम मंडळी, तर हे पुढं दिसतंय ना बघ, हे सातारा जिल्ह्यातलं अक्षी नकाशावरही हुडकून मिळणार नाही असं छोटस गाव। गाव जरी छोटस दिसत असलं तरी आपली संस्कृती, आपला निसर्ग आणि एकमेकांतील प्रेम हे फक्त गावातच पाहायला मिळतं। शहरात पैसा खूप असतो हो, पण कोणाला कोणासाठी वेळ मात्र नसतो। याउलट इथे आपल्या गावात पैसे कमी पण एकमेकांसाठी वेळ आणि प्रेम खूप आहे बरं का। या गावात सगळेच एकापेक्षा एक महाभाग आहेत, त्यामुळे या गावात कोणी मुलगीच देत नाही हो। या गावात सगळे एकापेक्षा एक महाभाग आणि त्यात लग्न योग खूप कमी। मग म्हणून काय विचारताय? अहो मग होणारच ना। गावाकडच्या करामती बघा 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 गावाकडच्या करामती। हे नामदेवराव म्हणजे आपले महाभाग नंबर 1, चतुर डोकं आणि चालाक नजर, पण बडी बडी बाते यांना वडापाव खाते कॅरेक्टर। याला सगळ्यांच्या मध्यात पाय टाकायचा असतो नेहमी। तसा हा सरळ मार्गी, पण याच्या अशा बोलण्यात ज्ञान देण्याच्या स्वभावामुळे काहीही जरी बिघडलं की याची पळता भुई थोडी होते। अहो पण हा का पळतोय म्हणून काय विचारताय? तुम्हीच पहा। म्हातारे ही बोच करून तुलायचं ना, आत्ताच्या घरात बाहेर जायचं कळलं का? जीवाला घोर नुसतं माझ्या। अरे परश्या, काय जन्मजाती आईला बाहेर काढतोस होय? तुम्हाला काय माहिती काय चाललंय इथे? काय चाललंय म्हणजे जन्मजाती आईला बाहेर काढतोय तू? पाय घालायचा नुसतं काय माहित नाही, काही नाही। इथे एक काम करा, जावा आपली कामं करायची नाही। अरे नालायक माणसा, ज्या आईने तुला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, त्या आईला घराच्या बाहेर काढतोस होय तू? नाही तुम्हाला जर एवढा कळवायचं असं नाही तर एक काम करा की तिला उचला आणि घरी नेऊन द्या। हा नाही एका दिवसात तुम्ही इथं आणले नाही हिला, नाव नाही लावणार माझं असं म्हणतोय? अरे नाम्या तुझ्यासारखा नालायक नाही, जन्मभर सांभाळेल म्हातारीला। चल ग माय, घ्या उचलून आता। नाही घ्या उचलून, मला बघायचं घ्या। काय माहित नाही काय नाही, थोडं थोडं करायचं नुसतं। हा तुम्हाला माहिती आहे का सकाळपासून 15 वेळा मी उचलून घेतला असेल। अयो मग आता घ्या उचलून, घ्या 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 उचलून। म्हातारे जा घ्यायचं बरं, जा घ्या उचलून। हो जा घ्यायचं बरं।
आता हा? जावा घेऊन नाणे भाऊ, जावा घेऊन. अहो नाणे भाऊ येडी आई म्हातारी, आणि मी कायला रागवत नव्हतो बरं का. तिने फक्त माझा ऐका म्हणून तसं करत होतो, कळलं का? गेले म्हातारी. हा सांगितले तसं आता बरं का. चल घरी, चल चल चल. दुकानदार नमस्कार. नमस्कार मामा. काय चाललंय? काय आपलं नमस्कार मामा. नमस्कार नमस्कार. काय चाललंय? काय नाही म्हणजे काय ते बार सकाळ सकाळी इकडे उजळा आहे. जरा माझं पोटानं घेऊन जावं. चाकण्याला हो. चाकण्याला नाही, नाही. मग कशाला? हो नमस्कार दुकानदार. पोटानं द्या की, कुठं नव्हे. द्या की. तेच द्या. ए, आज काय हा? नाही नाही आज काय नाही. ए, त्याला काही ते- सकाळी सकाळी ए, आम्हाला काय नाही. आवाज नाही द्या. 10 रुपये दिली तुम्हाला, 5 रुपये लाई. येऊ का? या 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 या. हे रामचंद्र गायकवाड म्हणजे आपले मामा. महाभाग नंबर 2. कानाने थोडे बहिरे पण याचे विषय मात्र गहिरे गहिरे. 1 नंबरचे लोभी आणि लालची. लोकांना खिंडीत गाठून कसा त्याचा आपल्या फायद्यासाठी गेम करायचा हे ह्यांना बरोबर ठाऊक. पण आपल्या माणसांवर यांचा जीवही तेवढाच बरं का. तुमचं होतं नाव नाव सांगत मला जरा. किती आवड लाल का पिवळं दिसतंय का नाही. हा गा गा गती. हा गा गा गती. हो हो हो. काय तुमचं नाव आहे तुझं? पुरींचं आहे वाटतं. नग 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 माझं दात खराब. क्षमा माघारी नग हो मला. नग तर नाही नग ती बी नग तर गोड चालत नाही. शुगर आहे मला. जवळ मी काय म्हणतोय आवड लगीन ठरलंय घरातलं. तर एक 100 किलो खारं शेंगदाणे आणि 100 किलो फुटाणं पाहिजे तुम्हाला. 100 किलो. हो 500 किलो दिले. गावाला सगळ्यात मोठं दुकान आहे आपले. तर करणारच की नाही ना. तुम्ही काय म्हणतो? तुम्ही काय मंगलाष्टका व्हायच्या आधी ती वाटत बसणार काय? जाऊ दे. लगीन कुणाचं आहे? लगीन आहे पुतलीच्या पोरगीच. बर ते काय झाले लगीन इतकं धडाकेबाज करायचे की लोकांनी तोंडात बोट नाही. कारण शेंगदाणं तुमचं फुटाने खाल्लं पाहिजे. तुम्ही काय म्हणतो मामा? हा बोला की. लगीन करे नाही कसं आहे तयारी केली पाहिजे ना. ठरलं का नाही ते तुम्हाला तारीख लगेच सांगतो बरं. तारीख सांग. हो मामा तारीख सांगतो म्हणजे अजून लगीन ठरलं नाही. अहो माझ्या पुतलीचं लगीन होणार. मग तिला पोरगी होणार. मग त्या पोरगीचं लगीन ठरवायची आणि मग त्या लग्नाची ऑर्डर तुम्हाला देते. कसं आहे माहितीये का मला ऍडव्हान्स मध्ये काम करायची सवय. मामा म्हणजे आधी तुमच्या पुतणीचं लगीन होणार. हो हो हा हो तिला पोरगं होणार. हो, हो. पोरगी होणार. हो पुन्हा त्या पोरगीचं लगीन होणार. हो 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 काय हो तू काय हो हो तर तिला तुम्ही ऍडव्हान्स बुकिंग करायला हो हो
कामाला कळणार तर कशाला आलाय? काय झालं? मग जर नाही पोट खाली जायला लागले. काय नाही काय नाही काय नाही काय नाही थांबत नाही. अहो, या. अहो. या म्हाताऱ्याच्या तर मला सकाळी तू अख्याला ताप माझ्याला काय? हा हे तर काय नाही नुसती चोरी करायची. तू पुन्हा याव रे, तुला सुट्टी नाही रे. ए चिदो. हा शेठ. हा जो लकडू पैलवान दिसतोय ना, हे जग्गू शेठ, गावातले फेकुडॉन, महाभाग नंबर 3. बापजाद्यांचा ओसांडून वाहणाऱ्या संपत्तीच्या जोरावर गावाचा शेठ बनलेला असामी. त्याच्या बाजूला दिसत असलेला पैलवान म्हणजे त्याचा बॉडीगार्ड, त्याचं नाव चिनू पैलवान. आता आपल्या जग्गू शेठची ही अशी बॉडी आणि वरून धडाधड फेकायची सवय असल्यावर लागणारच की हो यो पैलवान. तर बायांची हौस पूर्ण करायला आणि गावभर वळुगत हुंडारायला यो पैलवान सोबत घेऊन अंगाचा यो टीनपाट गावभर फेकूपणा करीत आणि पोरीचा वास काढीत फिरत असतो. आजपर्यंत आपण लय लोकायला उधारी दिली, पण कोणीच वेळेवर वापस देत नाही. काहीतरी करावं लागतं. ए नाम्या, हा बोला शेठ. तू तर पळालास तू. अरे का किती दिवस झालं उधारी येते? 2 महिने झालं उधारी आहे रे. आज तरी परत कर. अहो शेठ, असं पैसे मागाल तर मिळाल तुम्हाला तुमचे पैसे. हा म्हणजे कसं मागायचे पैसे? एक काम करा, तुम्हाला जर पैसे मागायचे असतील ना तर मी शिकवतो तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला नाम्या आणि मला जग्गू बनायला लागेल. हाय कबूल? हा कबूल आहे. बघा हा हा सांगा तुमच्या परवानगी. ए चिड्या, आजपासून हे जग्गू आणि मी नाम्या. ए यार पहिला तुला कळलं का काही? मी आहे ना, मी जग्गू आहे ना, आजपासून मी नाम्या आणि शो नाम्या आहे ना, तो आजपासून जग्गू. आता कळलं का? आलं ध्यानात. हा जमते. हा नाम्या, आता पुढे काय करायचं? एक काम करा, तुम्ही नाम्या म्हणून इथंच थांबा. मी जिनू तिकडून येतो, मग तुम्हाला शिकवतो कसं पैसे मागायचे असतात ते. हा चालते. बघा रागवायचं ना. नाही नाही अजिबात नाही. नक्की ना? हा ठीक आहे, चल. एवढंच मला कळलं ना. इकडं. कोण आहे मग? जग्गू आहे ना. आता एक काम कर, कुठं जायचं ते नाम्याला दिवस झालं पैसे दे, त्याला जाऊन हात पकड, त्याला मारायचा. ठीक आहे? कसा पैसे देत नाही तुला. चल जमते की. चल चल पकड पकड देशील नाही पकड. सगळं सोड नको. पैसे टाक. आलं का ध्यानात? असे पैसे मागायचे काय? कळलं मला. आलं लक्ष? ठीक आहे. आता माझी बारी आहे. आता माझी बारी. ठीक आहे ठीक आहे चालतंय. तू थांब इथं. हो ठीक आहे. ये. एवढं जोरानं मारतात का? हात आहे का? हातोडा आहे? मी जातो आता. बघ कसा मागतो पैसे. चल लवकर गेलं पकडायचं नाही का? हा हे पैसे पैसे पैसेच पाहिजेत ना शेठ. आहेत ना पैसे, त्यासाठी आलो होतो शेठ. दिले ना पैसे. बाकी समजा तर मला माहित आहे, मी शिकवलं ना तुम्हाला. पैसे बी दिले, शिकवलं पण. परत द्या ना ठेवा. हा देतो. अरे हे आपलेच पैसे नो. मला शेठ तुमचा आणि त्या नाम्याचा काय बी धांगण ठिकाणं कळणार नाही बघा. घ्या की पाहुणं, घ्या पव घ्या. आमच्या सकून केलेत, घ्या. हे अधेडवयीन गृहस्थ म्हणजे लालसिंगराव मिसाळ, पण सगळे यांना लाल्याच म्हणतात. आपले महाभाग नंबर 4.
यांचं वय जास्त असलं तरी अजून लग्नाचा पत्ता नाही. कसं होणार? यांचे रूप आणि गुण पाहून कोण्या बापाची हिंमतच झाली नाही बघा यांना पोरगी द्यायची. कारण जसं नाव लाल्या तसे यांचे सगळे धंदेही लालच. एकूणच रंगीन काका म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत फेमस आहे हे म्हातारं. याला एका वाक्यात डिस्क्राईब करायचं झालं तर तुंबलेलं म्हातारं हे शब्द चपलक लागू होतो बघ. मुलगी तर पसंत आहे, पण तिला विचारा मी पसंत आहे का नाही ते. तुम्हाला मुलगी पसंत आहे ना, सगळं काय विचारायचंय? तसं नाही पाहुणं, वय थोडं जास्त आहे ना म्हणून विचारलं. तिला विचारा एकदा. काय बोलताय? 25 वर्षात जवान दिसतो मुलगा. नाही दिसतो 25 वर्षाचा, पण वय थोडं जास्तच आहे. बरं असू द्या, असून किती असणार? 25 किंवा 26 असणार. आपलं काम इथलं झालं. सुपारी पुढची काय तुम्ही काय म्हणते? आलोच तर आपण सुपारी फोडून जाऊया ना. पोरगी तर मला आवडली का म्हणजे काका सांग तुम्हाला. नमस्कार. पोरगी आहे बरं का? तुला कशी वाटली? भारी होती ना? विषयच नाही हो पुरीचा. खरंच तुला पुरगी आवडली? मग लय भारी होती, लयच ना. केवढा रो भारी माझा मित्र. केवढा भारी तू माझा मित्र. भारी नाही बघायला मला आणि स्वतःच ठरवून बसलाय. काय बोलतो माहिती का? बरेच दिवस झालं कुठं बाहेर नाही गेलो फिरायला. चला की आपण जाऊ तुमच्या. राम राम मंडळी. राम 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 नामदेवराव. मग काय मामा आज निवांत? तुझा बाप निवांत निवांत दिसतोय तुला मी. आईला आज आकडा कुठला लावत तेच कळलं. आहे काय आयडिया काय तुझ्याकडे? मामा बाप कशाला काढताय? टाका की 7 टाका, एकच नंबर. काय म्हणलंय? जरा मोठ्यानं बोल, मला ऐकाय कमी येतो तुला माहिती आहे ना. अहो 7 टाका म्हणलं. हा 7 पे 7 वय टाकतो टाका. बरं झालं आयडिया. अरे सकाळपासून कुठे बोंबले फिरायला. कठोर आला मग. चला वच्चा घेऊया गोड. माईला तू पक्का कोणी असते रे. तुझ्या घरी माया घरी बायको नाही, आपल्याला कोण पाजणार आहे? आपल्या नशिबात टपरीचा काय? ते बी खरंच शेट. पण लाल्या का नाही आला अजून? ते बघ आलं म्हातारे. तिथं आहे अजून. तरी चालेल मला एकट्याला सोडून कुठे गेला तिथून ना? कोणाचे चालेल ना? झाली काय कचकच सुरू? बस ती जरा म्हातारे. तुम्हाला नाही म्हणलं मी, नांगायला म्हणलं. म्हातार नका ना म्हणून जाऊ प्लीज. तुम्ही वापरू. मी आलो शिकारीवर. काय गेलं चंदीच्या मारून सुधारायचं नाही. खूप वाचतो रे. वाचताडे एक नंबर. लाल्या बाबा हे तो असतं असं धंदे करायचं. तुला काय करणार ते वय बघ तुझं. गोष्टी झाल्या पाहिजे. आयुष्यभर काम करत राहिली. आता काय पुढे मी पाठी केली.
टेन्शन मध्ये आला यार, एवढं टेन्शन कशाला घेतो? अरे अजून वेळ गेलेलं नाही, अजून तुझं लग्न होऊ शकतं. आता हा कसं शक्य? आणि ह्या वेळेत कोण पुढे आम्हाला देणार? आणि ती आता मारत नाही. माझा नाशिक तर शिरप्या मामा वय 50 लग्न क्रमांक 5. आता बोल 5 हा 5 लग्न? हा मग आमची एक गुण आहे ना. नको टेन्शन घेऊ. हे बघ डेकोरेशन आले बघ. काय रे किती बोलली रे? किती वाजता बोलली रे? 4 वाजता बोलली. कुठे जा ती आता जाता नाही. आम्ही काय होतो मी सोबत मला कशी कोणाची कशी पाठवायची ते मी माझं काम करू का तुला शिकून होतो? बरोबर आहे ना. हा ते त्यांचं काम करतील का तुला शिकवतील? येड्या पोरगी पाठवणं म्हणजे पार्ट आहे, कला आहे. प्रत्येकाच्या अंगात नसती कायची ना. बरोबर शेठ बोला तुम्ही. काय नाही कळलं. अरे एवढं खेळ असतं तुझं कोणाच्या क्रिकेट खेळत असं असं ना आतापर्यंत. एवढं खेळून बी एवढं नुसतं झालं. जगू शेठ कुठे गेले? अहो शेठ तुम्ही तिथे काय करताय शेठ? जगू शेठ तिथं कशाला गेला होता? तिथं कशाला गेला होता जगू शेठ? अरे ना हाणली मला. कुणी आणलं? तिच्याने. बापरे कोण तुझी चक्रू स्वर्गात आपल्या गावातच आलेलं दिसतोय.
मला ठाव नाही पण नाम्या माल लई कडक आहे नारायणा एकदा त्यांचं मागाशी होऊन जाऊ दे एका गोष्टीत समजणार फक्त बघ गायकवाड मामा आहेत ना त्यांची भाषा आहे ती पुण्याहून आल्या लाव पुसा आधी ग या शहरातल्या पाखरासाठी आपण काय पण करायला तयार आहे ए नाम्या काय म्हणालास फुकलास तर तू मरून जाशील दाखव रे याला मारू शकता माहिती आहे मला जाऊ मायला जेवण माझं ऐकलं जावत नाही अप्सरा माझ्या आयुष्यात आली आयुष्यात ए म्हाताऱ्या अरे कोण आहे माहित आहे का ती तू काही बी बडबड कर नको तुला म्हातारे बोलले की मला नाही बोलले म्हातारे तुला बोलले मला लाख बोलले ते मी ऐकलंच नाही ना होय का मग आता ऐक ए म्हाताऱ्या ए म्हाताऱ्या ए म्हाताऱ्या बघ आता तोंडावर बोलले तोंडावर तुला काय वाटलं जगदीशे माझी ओळख वरपर्यंत मिथिरा पैलवान समजलं का लय वरपर्यंत ओळख आहे ना आता दाखव वर ओळख आलं म्हातारा अंगावर येत होत बाप करा तुमच्या बाप करा अरे पुण्याचा टेपू झाला रे लाल्या उठ उठ सोड चल सोड जाऊ दे सोडतोय फेकला पण लक्षात ठेव तुला कमीच पकडणार हा मार मग पैसे काय नको मी हरलो तर हरला आल्या पहिला हरायचंच बघतो बाकी काय नको माहित नाही किती गोरी पटायचं हा सांग भलं आता या शहरातल्या पाखराला तर मीच पटवणार माझ्या होणाऱ्या साल्यांनो वय लग्नाचं गेलंय टळून कुठं येईना याच जुळून आता कुठवर राहावं एकटं जीव रडतो या कळवळून या खोल्याची तरच न्यारी लोक अर्ध बडबड भारी ह्यो नाम्याच्या दूर प्राणी नको तिथं ह्यो दावी हुशारी इरसाल तरी बी जपती सारे गावाकडच्या करामती ही संपूर्ण वेब सिरीज पाहण्यासाठी आपल्या बॉन्ड फिल्म्स अँड प्रोडक्शन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.